पुढची बातमी बाबत मोशी दुर्घटनास्थळी नातेवाईकांनी गोंधळ घातला। दुर्घटनेला 72 तास उलटून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे। मोशी कचरा डेपोमध्ये दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अद्यापही 9 जण अडकल्याची माहिती आहे। मोशी दुर्घटनास्थळी नातेवाईकांनी गोंधळ घातलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये, जिथे इमारत कोसळलेली होती। या दुर्घटनेला आता अखेर 72 तास उलटलेले आहेत, तरी सुद्धा अजून बचाव कार्य सुरू आहे। 9 जण अडकल्याची माहिती आहे। एकाचा मृत्यू झाला असं सुद्धा समजतं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी अविनाश पर्वत आपल्या सोबत आहे। अविनाश, अजून 72 तास उलटलेले आहेत, अजून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे। आणखी किती जण अडकलेल्याची माहिती आहे? कोणाचा मृत्यू आणखी झालाय का? 7 ते 8 जण अजूनही आतमध्ये असल्याची जी आहे ती आशंका आपल्याला प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आहे। परंतु असं असताना जसजसा प्रत्येक तास आहे, कारण की गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या नातेवाईकांनी आपल्या घरच्या माणसाला जे आहे ते घरात पाहिलेलं नाही किंवा त्यांना समोर आलेलं पाहिले नाही। त्यामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, यांनी आपल्या घरच्या माणसाला पाहिलं नसल्यामुळे यांचा जसा एक मिनिट पुढं चाललाय तर त्यांचा बाण फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता काही वेळापूर्वी पोलिसांना त्यांनी आमचा माणूस आमच्याकडे द्या, ज्या परिस्थितीमध्ये असून त्या परिस्थिती आमच्याकडे द्या अशी मागणी पोलिसांना करताना आपल्याला व्हिज्युअलमध्ये पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण करून त्यांचे नातेवाईक त्यांच्या सुपूर्द करणं हे प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे। अविनाश, आपण आता जी माहिती दिली त्यामध्ये नातेवाईकांचा गोंधळ तिथे निर्माण झालाय। काय मागण्या आहेत या नातेवाईकांनी प्रशासनावरती नाराजी उमटवली आहे? हो ना, नातेवाईक म्हणतात की लवकरात लवकर तुम्ही हे कार्य पूर्ण करा आणि ज्या प्रकारे ज्या परिस्थितीमध्ये आमचा माणूस असेल तसं आमच्या सुपूर्द करून द्या अशी ही मागणी आहे त्यांनी पोलिसांकडे असताना प्रशासनाकडे केलेली आहे। आणखी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून हे नातेवाईक घरी न असता या गेटवरच बसलेले आहेत आणि त्यामुळे आता ते पोलिसांकडे मागणी करतात की ज्या परिस्थितीमध्ये आमचा माणूस असून त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा माणूस सुपूर्द करा अशी मागणी करण्यासाठी पोलिसांकडे हे नातेवाईक गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की मोशी दुर्घटनास्थळी नातेवाईकांनी गोंधळ घातलेला आहे। 72 तास उलटून गेलेले आहेत या घटनेला, तरी सुद्धा अजून बचाव कार्य सुरू आहे। 7 ते 8 जण अडकल्याची माहिती यामध्ये सध्या पुढे येते।